जगदीश कुमार इंगळे, संस्थापक अध्यक्ष बिगर सातबारा शेतकरी संघटना। इंगळे साहेब, आज जी आपण पत्रक परिषद घेतली, नेमकं काय विषय होतं? सर्वांसाठी घरे 2022चं धोरण जे सरकारनं घोषित केलं, त्या धोरणामुळं बऱ्याचशा ग्रामीण भागातील लोकांना निवासी अतिक्रमण करून जे लोक राहत होते, सन 2011 पूर्वीचे ज्यांच्याकडे पुरावे आहेत अशा लोकांना निवासी अतिक्रमणाचे पट्टे देण्याबाबत सरकारने एक धोरणात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा राज्यभरात सुरू आहे। परंतु हा भारत देश कृषीप्रधान आहे। सर्वांसाठी घरे 2022चं धोरण घोषित केलं, त्याच धर्तीवर सरकारनं सर्वांसाठी शेतीचं धोरण घोषित करून आमच्या दलित आदिवासींच्या ताब्यात असलेले ज्या काही महसूल आणि वन विभागाच्या जमिनी आहेत, सदर जमिनी नियमानुकूल करण्यासाठी होऊ घातलेल्या नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये एक धोरणात्मक पद्धतीचा शासन निर्णय निर्गमित झाला। त्यासाठी क्रांतीवीर बाबूराव शेडमागे आदिवासी गौंड समाज संघटना, बिगर सातबारा शेतकरी संघटना, मानवी हक्क सुरक्षा दल आणि आमची श्यामादादा कोलम ब्रिगेड अशा विविध संघटनेच्या वतीनं आम्ही महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे याची मागणी केलेली आहे। दुसरा मुद्दा असा आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमचे जे आदिवासी समाजाच्या मूळ जमिनी होत्या, मूळ जमिनी गैर आदिवासी लोकांनी त्या कब्जात घेतल्या आणि त्या मीठ मिरचीच्या भावात घेतलेल्या जमिनी आज लाखो आणि करोडो रुपयाच्या भावात विकण्याचा गैर आदिवासी लोकांचा तो प्रयत्न आहे। जेव्हा कागदपत्राची छाननी केली तर सगळे कागदपत्र आमच्या आदिवासी लोकांच्या मूळ दस्तावेज P1, P9 अधिकार अभिलेख पंजी आणि विविध कागदपत्र आमच्या मूळ आदिवासी जमिनीचे कागदपत्र आमच्या आदिवासी लोकांचे निघालेले आहेत। म्हणून ते मूळ आदिवासीचे कागदपत्र ग्राह्य धरून ज्या गैर आदिवासी लोकांनी जमिनी कब्जात घेतल्या अशा जमिनी तात्काळ सरकारनं मुक्त करून द्याव्या आणि आमच्या आदिवासींना त्यांच्या जमिनी त्यांच्या कागदपत्राप्रमाणे द्याव्या। किती दिवसांमध्ये या मागण्या तुमच्या पूर्ण व्हायला पाहिजे? आता हिवाळी अधिवेशन तोंडावर आहे। हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून अधिवेशन चालू होणार आहे। तर आम्ही 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिवस म्हणून राज्यभरात देशभरात साजरा केला जातो। तर 10 डिसेंबर पर्यंत जर यांनी मागण्या नाही केल्या तर 10 डिसेंबरला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून जे काही अन्यायग्रस्त लोक आहेत ते घेऊन आम्ही सरकारच्या दारात बसणार आहे।